झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये हर्षवर्धन सपकाळांनी 2029 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केलाय. पण हे सांगतानाच त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या माजी प्रदेशाध्यक्षांना चिमटा काढल्याचं पाहायला मिळालं. आमच्या काही प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची, मला तशी कुठली स्वप्न पडत नाहीत असं म्हणत सपकाळांनी माजी प्रदेशाध्यक्षांना टोला लगावलेला आहे. सपकाळांनी कुणाचंच नाव घेतलं नाहीये, त्यामुळे सपकाळांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशा चर्चा आता सुरू झाल्या. 2029ला काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात येईल आणि मुख्यमंत्री म्हणून आमचं जे नेतृत्व आहे, शीर्ष नेतृत्वातला यातला एक माणूस मुख्यमंत्री होईल. आणि मला महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्री म्हणून मी भावी मुख्यमंत्री नाही, कारण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रात्रीच नाही तर दिवसा देखील काही स्वप्न पडायची सुरुवात होऊन जाते. तर मला आधी भावी मुख्यमंत्री मी नाही. मला संघटना बांधायची आहे, मला वैचारिक संघर्ष करायचा आहे आणि या वैचारिक संघर्षामध्ये सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपण हातात हात घालून काम करू, ही असणारी माझी जी भूमिका आहे ती 6 वर्ष झाल्यानंतरही कणकभर कमी झालेली नाही, उलट मिळत असणाऱ्या सहकार्याच्या अनुषंगानं ती वृद्धिंगत झालेली आहे. तुम्ही एक आता फार वाक्य बोललात, ते बाकीच्यांच्या लक्षात आलं, आमच्या फार पटकन लक्षात येतात अशा गोष्टी. तुम्ही म्हटलात की प्रदेशाध्यक्ष आहे, आमचा सरकार येईल, मुख्यमंत्री होईल, पण काही लोकांना स्वप्न पडत असतात मुख्यमंत्री पदाची दिवसासुद्धा. असं झालं का आधी पक्षात कधी? तो त्या खुर्चीचाच एक तो कुठेतरी दोष आहे आणि आमची पक्ष जे आहे ती स्वप्न बघण्याची परवानगी आहे. आम्ही काही अगर हिलने की कोशिश कर दी तो भून के रख दूंगा अशा काही भाजपच्या मुशीतला आमचा पक्ष आहे. त्यामुळे कोणाला जर राजकीय महत्वाकांक्षा आणि इच्छा असेल तर का असू नये. पूर्वीच्या प्रदेशाध्यक्षांना पडलं होतं कसं स्वप्न, त्यामुळे सगळ्या गोष्टी नाही हा प्रदेशाध्यक्ष काही महाराष्ट्राच्याच पुरता आणि प्रदेशाध्यक्ष ही आमची व्यवस्था आहे आणि हे सर्व राज्यातल्या प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भामध्ये हे सर्व विधान जे आहेत हे लागू होऊ शकतात.